नमस्कार, मी सुरेंद्र वाईकर, विश्वस्त श्री सद्गुरू संत हरिशंकर महाराज समाधी ट्रस्ट धनकवडी पुणे. दिनांक 20 जून रोजी पुण्याचे नूतन खासदार मुरलीधरजी मोहोळ, त्यातून ते केंद्रीय मंत्री झालेले आहेत आणि ते मुळात शंकर महाराज भक्त आहेत. ते महाराजांच्या दर्शनाकरता काल समाधी मठामध्ये आले होते. प्रचंड गर्दी होती, त्यातून गुरुवार होता. काही अभक्त किंवा काही अज्ञात इसमांनी ते ज्या खोलीत पूजा करत होती तिथे उठण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये काही 2 व्यक्तींमध्ये भांडणं झाली आणि अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय असं वर्तन त्या 2-3 व्यक्तींनी केलं. मोहळांबरोबर पोलीस बंदोबस्त होताच, त्याच्यामुळे अत्यंत तातडीने म्हणजे अगदी 2-3 मिनिटाच्या फरकाने पोलिसांनी ताबडतोब परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आणि योग्य त्या लोकांना समज दिली. त्यामुळे वातावरण शांत झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये समाज माध्यमांनी उलटीपालटी चर्चा करून याला राजकीय रंग देऊ नये अशी आमची अत्यंत मनोमन इच्छा आहे. मठामध्ये सातत्याने दर्शनार्थींची गर्दी खूप वाढती आहे. सोमवार व गुरुवार 25,000 ते 30,000 लोक दर्शनाला येतात आणि रोज ॲव्हरेज 12,000 ते 15,000 लोक येतात. त्यामुळे शंकर महाराज मठामध्ये दर्शन व्यवस्था ही अत्यंत आम्ही चोख ठेवलेली आहे. संपूर्ण स्त्री बॅरिकेडमधनं आलेल्या व्यक्तीला दर्शनदारीमध्ये आत जाण्याच्या आधी फूड बाथ आणि हँडवॉश या 2 गोष्टीची सोय तिथे उपलब्ध आहे आणि अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये माणूस भक्त दर्शन करून समाधी मठातून बाहेर येऊन प्रसाद भक्षण करून जातो. गर्दीच्या वेळेस कदाचित हा काळ अर्धा तास असेल किंवा अर्धा पाऊण तास असेल, पण एकूणच समाधी ट्रस्टच्या व्यवस्थापनाबद्दल उलटसुलट चर्चा लोक विनाकारण सतत करत राहतात. सिक्युरिटी ही 3 वेगळ्या कंत्राटदाराकडून सिक्युरिटी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण गर्दीचं नियंत्रण अत्यंत सुंदर इथं होतं आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की शंकर महाराज मठामध्ये येणारा भक्त हा अत्यंत शांत चित्ताने येतो. दर्शनबारीमध्ये अत्यंत व्यवस्थित जप लावलेला असतो, ध्वनिमुद्रित केलेला. शांत चित्ताने लोक दर्शन घेतात आणि बाहेर पडतात. त्यामुळे मला भक्तांचा इथं जास्त वावर आहे आणि भक्तांचं साह्य समाधी ट्रस्टला जास्त आहे. त्यामुळे हजारामध्ये 1-2 लोक अशी काहीतरी गडबड करतात आणि कारण नसताना व्यवस्थापनाच्या व्यवस्थेवर गालबोट लावलं जातं. त्यामुळे जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आणि अशोभनीय आहे असं मी परत सांगतो. आणि पोलिसांच्या अत्यंत योग्य वेळी यांनी केलेल्या नियंत्रणामुळे अशा लोकांना दहशत बसावी आणि त्यांनी परत अशी कुठली दंगली करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद.